मित्रांनो, जर आपण धातूला अंमलात टाकले तर आपल्याला दिसेल की पुष्कळ प्रमाणात हायड्रोजन वायू निघायला लागतोय. आणि जर आपल्याला रॉकेट सायन्स माहिती असेल तर आपण हा हायड्रोजन वायू वापरून आपले स्वतःचे रॉकेट सुद्धा चालवू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की आम्ल आणि आम्लारी धातूंशी कसे अभिक्रिया करतात ते. तर आपल्याकडे येथे मॅग्नेशियम धातूचा एक तुकडा आहे आणि आपण त्याची हायड्रोक्लोरिक आम्लाशी अभिक्रिया करणार आहोत. आता या अभिक्रियेत मॅग्नेशियम हे हायड्रोजनपेक्षा अधिक अभिक्रियाशील आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे कसे ओळखले बरं? तर शास्त्रज्ञांनी अभिक्रियशीलतेनुसार एक यादी तयार केली आहे, ज्यात काही मूलद्रव्ये त्यांच्या अभिक्रियशीलतेच्या क्रमाने दिली आहेत. तर इथे आपण पाहू शकतो मूलद्रव्यांची अभिक्रियाशीलता खालून वरती वाढत जाते. वरची मूलद्रव्य जास्त अभिक्रियाशील आहेत आणि खालची मूलद्रव्य कमी अभिक्रियाशील आहेत. इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल की हायड्रोजन हे मॅग्नेशियमच्या खाली आहे. म्हणजेच काय, तर हायड्रोजन हे कमी अभिक्रियाशील आहे मॅग्नेशियमपेक्षा. मग इथं होतं काय, तर हे मॅग्नेशियम या हायड्रोजनला त्याच्या क्लोराईडमधून विस्थापित करते, बरोबर. आणि मग त्याऐवजी इथे तयार होईल मॅग्नेशियम क्लोराईड आणि हायड्रोजन वायू मुक्त होईल. तर येथे आपण पाहिले की धातूने आम्लाशी अभिक्रिया करून क्षार आणि हायड्रोजन वायू निर्माण केला, बरोबर. आता मॅग्नेशियम क्लोराईड हे मॅग्नेशियम आणि क्लोरीन आयन पासून बनलेले आहे. आता आपल्याला तर माहिती आहे की क्षार हे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. आता इथं जर आपण पाहिलं तर मॅग्नेशियम वरती +2 एवढा प्रभार आहे आणि क्लोरीनच्या एका अणूवरती -1 इतका प्रभार आहे. जर इथं आपण क्लोरीनचे 2 अणू घेतले तर याचा प्रभार होईल -2 एवढा. म्हणजे +2 आणि -2 बरोबर 0, म्हणजे हे होईल उदासीन, बरोबर. आता काही जणांना प्रश्न पडेल, मग HCl हे क्षार का नाही, त्याला आम्ल का म्हणतात? कारण HCl देखील आयनांपासून बनलेलं आहे. ते H+ आयन आणि Cl- आयन देते. पण पहा, शुद्ध HCl हे आयन पासून बनलेलं नाही. खरं तर त्यात हायड्रोजन आणि क्लोरीन यांच्यामध्ये सहसंयुज बंध असतो. आणि जर तुम्हाला सहसंयुज बंध माहिती नसेल तर काळजी करू नका, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल बोलू. पण लक्षात घ्या, शुद्ध HCl मध्ये आयन नसतात. फक्त पाण्यात मिसळल्यावर ते तुटून आयन तयार करतात, H+ आयन आणि Cl- आयन. पण जे मॅग्नेशियम क्लोराईड आहे, MgCl2 आहे, ते कायमच आयनच्या स्वरूपात असते आणि म्हणून ते क्षार आहे. आता आपण आम्लाची धातूशी अभिक्रिया याचं दुसरं उदाहरण पाहणार आहोत. यावेळेस आपल्याकडे झिंक धातू आहे आणि आपण त्याची हायड्रोक्लोरिक आम्लाशी अभिक्रिया करणार आहोत. आता तुम्ही थोडा वेळ व्हिडिओ थांबवून विचार करा की या अभिक्रियेत कोणते पदार्थ तयार होतील. ठीक आहे, तुमचा प्रयत्न करून झाला असेल तर पुढे पाहूया. आपल्याकडे अभिक्रियाशीलतेनुसारची जी यादी आहे त्यामध्ये हायड्रोजन हे झिंकच्या खाली आहे. याचा अर्थ झिंक हे हायड्रोजनपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे, बरोबर. याचा अर्थ झिंक हायड्रोजनला त्याच्या क्लोराईडमधून विस्थापित करेल आणि झिंक क्लोराईड तयार करेल आणि याच्यातून हायड्रोजन वायू बाहेर पडेल. तर येथे आपल्याला मिळेल झिंक क्लोराईड हे क्षार आणि हायड्रोजन वायू, बरोबर. आता हीच अभिक्रिया प्रत्यक्ष रासायनिक प्रयोगात पहा. जेव्हा आपण झिंक धातूला हायड्रोक्लोरिक आम्लात टाकतो तेव्हा आपल्याला काही बुडबुडे दिसतात. द्रवामध्ये बुडबुडे निघणे म्हणजे वायू तयार होणे आणि हा वायू बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या रासायनिक अभिक्रियेत आपण पाहिले आहे की हा हायड्रोजन वायू आहे. पण आपण ते प्रायोगिकदृष्ट्या कसे खात्री करणार? कारण या वायूला रंग नाही, वास नाही. असे अनेक वायू आहेत जे रंगहीन आहेत किंवा ज्यांना वास नाही, जसं की ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन. मग आपण खात्रीने कसे ओळखणार की हा हायड्रोजनच वायू आहे ते? त्यासाठी आपण एक चाचणी करणार आहोत, त्याला म्हणतात पॉप साऊंड चाचणी. या चाचणीसाठी आपण हायड्रोजन वायू वेगळ्या परीक्षा नळीमध्ये जमा करणार आहोत. लक्षात ठेवा, या प्रयोगाचा हा भाग धोकादायक आहे, त्यामुळे नेहमी तज्ज्ञांच्या उपस्थितीतच हा प्रयोग करा. आता आपण ही पेटवलेली काडी या परीक्षा नळीच्या तोंडाशी नेणार आहोत. हायड्रोजन वायू पेटेल आणि आपल्याला पॉप असा आवाज ऐकू येईल. हायड्रोजन वायू इथे पॉप आवाजासह जळतो. हे हायड्रोजनचं खास वैशिष्ट्य आहे. इतर कोणताही वायू असा पॉप आवाज देत नाही. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, हायड्रोजन जळताना पॉप असा आवाज का येतो? यात विशेष काय आहे? तर थोडं सविस्तर सांगतो. हायड्रोजन वायू अतिशय ज्वलनशील आहे. जळताना तो ऑक्सिजनशी फार वेगाने अभिक्रिया करतो. तो ऑक्सिजनशी मिळून पाणी तयार करतो.
आपण आधी पाहिलं आहे की अशा प्रकारच्या अभिक्रिया या उष्मादायी असतात, म्हणजे त्या उष्णता देतात. या अभिक्रियेत सुद्धा खूप उष्णता तयार होते. ही उष्णता परीक्षा नळीच्या हवेचं तापमान वाढवते. मग ही गरम झालेली हवा पटकन प्रसरण पावते. आता या हवेला बाहेर पडण्याचा एकच मार्ग असतो, ते म्हणजे परीक्षा नळीचं तोंड. त्यामुळे ही हवा पटकन बाहेर येते आणि बाहेरच्या स्थिर हवेवर आदळते आणि या दोन हवांच्या टकरीमुळे आपल्याला पॉप असा आवाज ऐकू येतो. हे एक प्रकारचे लहानसे स्फोटासारखंच आहे बरं का. पण यात आणखी बरेच बारकावे आहेत, ज्यासाठी आपल्याला ध्वनी भौतिकशास्त्र आणि ध्वनिक आघात तरंग किंवा सोनिक बूम या संकल्पना शिकाव्या लागतील. तर आपण आतापर्यंत पाहिलं की जेव्हा धातू आम्लाशी अभिक्रिया करतो तेव्हा क्षार तयार होते आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. त्यामुळे आपण सामान्यतः असं म्हणू शकतो की धातूची आम्लाशी अभिक्रिया होऊन क्षार आणि हायड्रोजन वायू मिळतो. आपण सामान्यतः लिहितो कारण सर्वच आम्ल धातूशी अभिक्रिया करून हायड्रोजन वायू देतीलच असं नाही. उदाहरणार्थ HNO3 नायट्रिक आम्ल हे आम्ल सर्व धातूंशी अभिक्रिया करून हायड्रोजन वायू देईलच असं नाही. म्हणूनच आपण सामान्यतः इन जनरल असं म्हणतो की धातूंची आम्लाशी अभिक्रिया होऊन क्षार आणि हायड्रोजन वायू मिळतो. आता आपण पाहूयात की आम्लारी धातूंशी कशा प्रकारे अभिक्रिया करतात ते. तर लक्षात घ्या, सामान्यतः धातू आणि आम्लारी अभिक्रिया करून क्षार आणि हायड्रोजन वायू तयार करत नाहीत. होय, बरोबर ऐकलं तुम्ही. साधारणपणे धातू आणि आम्लारी अशी कोणतीही अभिक्रिया करत नाहीत. पण काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ झिंक. झिंक हे सोडियम हायड्रॉक्साईडशी अभिक्रिया करते. ते अभिक्रिया करून क्षार तयार करते आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. उदाहरणार्थ इथलं जे क्षार आहे ते आहे सोडियम झिंकेट Na2ZnO2, ज्याचं रासायनिक सूत्र थोडं विचित्र दिसतंय आणि त्याच सोबत हायड्रोजन वायू हा मुक्त होतोय. पण लक्षात घ्या, फारच थोडे असे धातू आहेत जे आम्लारींशी अभिक्रिया करून क्षार आणि हायड्रोजन वायू तयार करतात. आता या व्हिडिओचा थोडक्यात सारांश पाहूयात. आपण पाहिलं की धातू आम्लाशी अभिक्रिया करतात त्यावेळी क्षार आणि हायड्रोजन वायू आपल्याला मिळतो. हायड्रोजन वायू ओळखण्यासाठी आपण एक चाचणी पाहिली, पॉप साऊंड चाचणी. आपण हेही पाहिलं की सामान्यतः धातू आम्लारीशी अभिक्रिया करत नाहीत, पण काही अपवाद आहेत जसं की झिंक. तर मित्रांनो, इथेच थांबूयात. धन्यवाद.